सर्वांचा ऋणनिर्देश करण्यासाठी आपले सहचिटणीस संतोष साखरे यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आभार प्रदर्शनाला सुरुवात करण्यापूर्वी महिला दिनाचं औचित्य म्हणून या ठिकाणी मी म्हणू इच्छितो, नारी तू घे अशी काही भरारी, नारी तू घे अशी काही भरारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. तुझ्यात देवत्वाची छाया, तुझ्यात देवत्वाची छाया, तू प्रेम वात्सल्याची मूर्ती. तू मुलगी, आई, बहीण, सहचारिणी, अर्धांगिनी, तूच जिजाऊ, तूच सावित्री आणि तूच रमाई. नारी तू घे अशी काही भरारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी, ही दुनिया सारी. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई व मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन व सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय श्री तातोबा कोळेकर साहेब, सहसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माननीय श्रीमती नेत्रा मानकामे मॅडम, उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचंही या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. दुसऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती त्यांचं नाव घेण्या अगोदर एक किस्सा मी त्यांच्याबद्दल सांगतो. नागपूरला अधिवेशनाला आम्ही जेव्हा गेलो आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाला आम्हाला भेट द्यायची होती, त्यावेळेस आमच्याकडे त्या व्याघ्र प्रकल्पाचे तिकीट नव्हते आणि सुपे साहेब त्या व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी आले नव्हते. आम्हाला तर जायचं होतं. मॅडमची आणि माझ्या मित्रांची ओळख होती. नुसत्या एका ओळखीवरती मॅडमने आम्हाला पेंच व्याघ्र प्रकल्प दाखवला. त्याबद्दल मॅडमचे मनापासून आभार. अशा आदरणीय श्रीमती राजश्री सारंग मॅडम, उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचंही मी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांच्याबद्दल फक्त मी एवढंच म्हणेन, दिल के खूबसूरत हो आप, दिल के खूबसूरत हो आप, मन की सच्ची मूरत हो आप. दिल के खूबसूरत हो आप, मन के सच्ची मूरत हो आप, तारीफ क्या करूं आपकी, इस कार्यक्रम की सूरत हो आप, इस कार्यक्रम की सूरत हो आप. असे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री सुधाकर तेलंग साहेब, नियंत्रक शिधावाटप संचालक नागरी पुरवठा, हे आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमचे मार्गदर्शक श्री गजानन देशमुख साहेब, अवर सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचंही या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आपल्या विभागातील आदरणीय श्री प्रशांत काळे साहेब, उपनियंत्रक शिधावाटप परिमंडळ ठाणे, हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल साहेब आपलं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माननीय श्री मधुकर बोडके साहेब, उपनियंत्रक शिधावाटप अंमलबजावणी, यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अनिल टाकसाळे साहेब, श्याम मदनूरकर साहेब, माननीय श्री भास्कर तायडे साहेब, माननीय श्री गणेश बेल्लाळे साहेब, या सर्व उपनियंत्रकाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या नियोजनामुळं, आपल्या मार्गदर्शनामुळं हा कार्यक्रम आज या ठिकाणी यशस्वी होतोय. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय प्रकाश जाधव साहेब, चेअरमन मुंबई शिधावाटप कर्मचारी कोऑपरेटिव्ह सोसायटी, यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई शिधावाटप कर्मचारी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सेक्रेटरी सन्माननीय श्री संतोष शिंदे साहेब, यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री रामराजे भोसले साहेब, संघटनेचे सरचिटणीस सन्माननीय श्री विनायक निकम साहेब, संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय तांदळे साहेब, सोसायटीचे सर्व संचालक पदाधिकारी, संघटनेचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. एवढंच म्हणेन जाताना की सत्काराचे हार कशाला, उपकाराचे भार कशाला. या कार्यक्रमाचं सुंदर असं ज्यांनी सूत्रसंचलन केलं आणि एक वेगळं वातावरण
या ठिकाणी निर्माण केलं ते आदरणीय विजय कदम साहेब यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. जाता जाता एवढंच म्हणेन की सत्काराचे हार कशाला, उपकाराचे भार कशाला. सत्काराचे हार कशाला, उपकाराचे भार कशाला. एकमेकांच्या हृदयात राहू, या हृदयाला दार कशाला. या युक्तीप्रमाणे एकमेकांच्या हृदयात घालून असे सुंदर सुंदर कार्यक्रम येणाऱ्या काळातही आपण यशस्वी करू एवढं या ठिकाणी बोलतो आणि माझं छोटंसं आभार प्रदर्शन या ठिकाणी थांबवतो. या कार्यक्रमाचं